नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतो तेव्हा एखादी मोठी ट्रिप अरेंज करतो किंवा एखादी शॉर्ट ट्रिप अरेंज करतो, अदरवाईज वन डे ट्रिपला जातो. पण आज मी तुम्हाला नेणार आहे 1 आवर राईडवर, म्हणजेच 1 आवर ट्रिपवर. आमच्या डोंबिवलीकरांसाठी आणि खास करून डोंबिवली वेस्टसाठी 1 आवर राईड बऱ्याच अवेलेबल आहेत. जशा की सगळ्यांना माहीत असलेल्या आमची ओल्ड रेतीबंदरची खाडी, कुंभारखंड पाड्यातील गणेश घाट, जुन्या डोंबिवलीतील घाट आणि आमच्या देवीच्या पाड्यातील घाट. भलेही आम्हाला मुंबईतील शिवाजी पार्क, वरळी सीफेस किंवा मरीन ड्राईव्ह अवेलेबल नसेल, पण आमच्यासाठी ही 1 आवर राईड फार खास आहे. त्यांच्यामधूनच एक ठिकाण मी एक्सप्लोअर केले आहे, ते म्हणजे सातपूल. यापूर्वी कधी सातपुलाकडे जायचं म्हटलं तर आम्हाला ट्रॅकवरनं जावं लागत होतं, पण आता आपण थेट सातपुलापर्यंत जाऊ शकता, तेही तुमच्या बाईकवरून. जर तुम्हाला बीचवर जायचे आहे, एखाद्या मंदिरात शांतपणे बसायचे आहे आणि अतिशय उंचावरून डोंबिवलीचा नजारा बघायचा आहे, तर सातपूलसारखे दुसरे ठिकाण नाही. चला तर मग बाईकची चावी काढा, पाठीमागे आपल्या आवडत्या व्यक्तीला बसवा आणि पिशवीमध्ये मस्तपैकी एखादी भेळ किंवा वडापाव आणि पाण्याची बॉटल घ्या. बस झाली तुमची 1 आवर राईड सुरू. सातपुलाखालून सनसेट बघायची मजा काही औरच. कुणाला पुस्तक वाचायची आवड असेल तर एखादं पुस्तक घ्या, माशाचा गळ आणायचा आणि खाली टाकायचा आणि पुस्तक वाचत वाचत मासे पकडा. पुलावरून डोंबिवली वेस्ट कल्याणचा विहंगम परिसर दिसतो. वाटेत एक महादेवाचे मंदिर आहे. सध्या ते डेव्हलप करत आहेत, पण जागा अतिशय सुंदर आहे. हे मंदिर खाडीच्या अगदीच शेजारी आहे. या परिसरात त्यांनी खूप छान छान झाडे लावली आहेत, म्हणूनच या परिसरात फिरताना खूप छान वाटतं. या 1 आवर राईडसाठी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये येऊ शकता. मनात आले, गाडीची चावी काढली आणि निघालो. तुम्हाला ही 1 आवर राईड आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.